नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अजितदादांच्या अकाली जाण्यामुळं महाराष्ट्राच्या मनाला किती मोठ्या वेदना झालेल्या आहेत आज पुन्हा पुन्हा एकदा दिसून येत आहे. विधिमंडळ रडलेलं आहे आणि वरळी येथे सर्व पक्षीय नेत्यांची शोक सभा चालू आहे. असं असताना या शोक सभेमध्ये एक उपस्थिती मात्र नाहीये. ती अनुपस्थिती जाणवती ती शरद पवारांची. परंतु तसं असलं तरी शरद पवारांचा त्या दिवशीचा म्हणजे 28 जानेवारीचा जो काळीज चिरणारा आवाज महाराष्ट्राने ऐकलेला आहे की हा घातपात नाही, अपघात आहे, हे लक्षात घ्या, असं ते बोललेले आहेत. आणि आपण कोणत्या अर्थाने हे बोललेलो आहोत हे त्यांनी अद्याप देखील सांगितलेलं जरी नसलं तरी त्यांच्या मनामधला किंवा त्यांच्या रूपामधला जो स्टेट्समन आहे तो बोललेला आहे. म्हणजे पुढारी आणि खऱ्या अर्थाने त्याच्याही पुढे जाऊन जो लोकनेता असतो, ज्याला सार्वजनिक जीवनाचं संरक्षण करायचं असतं, तोच असं बोलू शकतो. मग एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वेळेला 92 साली मुंबईमध्ये 12 बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळेला मुख्यमंत्री या नात्याने शरद पवारांनी बॉम्बस्फोट 12 नाही तर 13 झालेले आहेत आणि 13वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम भागामध्ये झालेला हे आवर्जून सांगितलं, जेणेकरून हिंदू मुस्लिम दंगल ही पेटती राहू नये त्याच प्रकारे किंवा पेटू नये हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि मग त्याच प्रकारे त्यांनी जे वक्तव्य 28 जानेवारीला केलं अजितदादांच्या विषयी, त्यांच्या जाण्याविषयी, तर ते त्याच भूमिकेतून केलं. मग आज ज्या वेळेला शोक सभा चालू आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, आता ते त्यांना अधिकृतपणे तसं म्हटलं गेलेलं नसलं विधिमंडळामध्ये तरी आपण बोलण्यापुरतं विरोधी पक्षाचे नेते सर्व मिळून अजितदादांच्या विषयी कृतज्ञतापूर्वक बोललेले आहेत, सद्भाव व्यक्त केलेला आहे. असं असलं तरी माणूस हा रडलेला असला तरी, रडत असला तरी राजकारण मात्र रडत नसतं. राजकारण हे चालू असतं, निष्ठुरपणे चालू असतं आणि त्याला भावना नसतात. जसं आता वरळीला जयंत पाटील आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत होते, त्यांचा स्वर आर्त होता आणि ते सांगत होते की अजितदादांचं शरद पवारांवर प्रचंड प्रेम आणि शरद पवारांच्या दृष्टीने अजित पवार हे हुकमी एक्काच होते. त्यांचं सद्गतीत असं भाषण चालू असताना इकडे खाली मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यामध्ये प्रफुल्ल पटेल बसलेले आणि ते हास्य विनोदात रमलेले आत्ताच महाराष्ट्राने पाहिलेले. आता शरद पवार हे तिथे नाहीयेत, परंतु शरद पवार तरी आहेत हे या क्षणाला सगळा महाराष्ट्र बघतोय. आणि मग असे शरद पवार आता 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार का आणि खासदार होणार का? तर ते निश्चितपणे खासदार होणार आहे. ते कसे होणार आहे, त्यांना कोण पाठिंबा देणार आहे, आणि आता अजितदादा असताना एक वेळ निवृत्ती पत्करणं हे त्यांना मान्य होतं, परंतु आता जे काही चौकळीचं राजकारण आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही लगाम घालू पाहणारं जे राजकारण आहे ते रोखण्यासाठी आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा म्हणजे एक समतोल साधण्यासाठी, एक संतुलन म्हणून शरद पवार हे खासदार होणार आहेत. आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, पहिला मुद्दा की राज्यसभेवर शरद पवार जाणार
ते मविवा मधूनच जाणार. होय. आता कितीही म्हणजे उद्धव ठाकरे काय म्हणतात आहे, आदित्य ठाकरे काय म्हणतात आहे, संजय राऊत घुमजाव काय करत आहेत, काँग्रेस काय म्हणतंय, हे सगळं बाजूला ठेवा, आपण त्याविषयी बोलणार आहोत. आता दुसरा मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत की घातपात हा कसा झालेला आहे आणि काय नेमकं घडलेलं आहे, त्याचं पूर्ण उत्तर महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे, असा आग्रह दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून तो शरद पवारांचा आहे. म्हणजे त्यांचं 28 जानेवारीचं वक्तव्य आणि आता न बोलता त्यांनी केलेलं काम, म्हणजे रोहित पवार जे बोलत आहे त्या दृष्टीने शरद पवारांना नेमकं काय म्हणायचंय ते रोहित पवार हे त्यांच्या तोंडातून बोलत आहे. हे दोन मुद्दे आहेत. म्हणजे शरद पवार यांची उपस्थिती ही कशा अर्थाने राजकारणात जाणवते. आता रुबी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत आहेत, पण राजकारणामध्ये आपणच वजीर आहोत आणि आपल्याला कुणीही त्या अर्थाने आडवं करू शकत नाही. आणि मग जे प्यादे जे मोहरे त्यांनी जे काही वापरलेले आहेत न बोलता आणि उपचार घेत असताना, त्याविषयी आपण बोलतोय. आता बघा, पहिलं म्हणजे 16 मार्च, त्या दिवशी खासदारकीची निवडणूक आहे आणि मग आता संसदीय राजकारणातून शरद पवार निवृत्त होतील. मग त्यांनी जसा निवृत्त होण्याचा इरादा एकदा अजित पवार असताना त्यांनी राजीनामा घोषित केला होता वगैरे वगैरे, ते सगळे मुद्दे आता बाजूला ठेवावे लागणार आहेत. कारण की जसं म्हटलंय की शरद पवार हे सक्रिय असणं ही महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज आहे, लक्षात घ्या. ज्या पद्धतीने अगदी विरोधी पक्ष नेताही नको, कुणी नको, पक्ष नको, प्रादेशिक पक्ष नको, त्यांचे विचार नको, त्यांचं काहीच नको आहे, त्यांच्यामध्ये फूट पडली पाहिजे, म्हणजे 100% फक्त भाजप पाहिजे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या राजकारणात त्यांच्या चाणक्य नीतीला भारतीय जनता पार्टीच्या वेळ प्रसंगी पुरून उरणारा नेता ही महाराष्ट्राची खरी गरज आहे. मग 2019 मध्ये जे काही घडलं त्या घडण्यामागे शरद पवार हे होते. शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र बसवलं. काँग्रेसला त्यावेळेला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण सत्तेमध्ये जाऊ आणि आपण मंत्रिपद उपभोगू, पण ते झालं. उद्धव ठाकरेंकडून त्यांनी सेक्युलर हमी घेतली, पण ते केलं आणि एकत्र आले. आता आज ज्या वेळेला शरद पवारांना खासदारकी द्यायची की नाही, त्यांना कंटिन्यू करायचं की नाही, असं याच्यावर राजकारण खेळलं जात आहे, लुटूपुटूच. हे बघा, 12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस म्हणजे गेला, त्यावेळेला म्हणजे 3 महिन्यांपूर्वी, 2 महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये अजित पवार तर भेटले होतेच, त्याच्याशिवाय अनेक जे स्नेही भेटले त्याच्यामध्ये होते राहुल गांधी आणि दुसरे म्हणजे गौतम अदानी. आणि गौतम अदानी आणि राहुल गांधी हे कधी एकत्र गप्पा मारू शकतील का? आतापर्यंत राहुल गांधी यांनी गौतम अदानींवर घेतलेलं तोंडसूक, ते मोदींचे कसे मित्र आहेत, काय काय वगैरे ते सगळं महाराष्ट्राला भारताला माहिती आहे. परंतु शरद पवारांनी त्या दोघांना एकत्र बसवलं, 20 मिनिटं गप्पा मारल्या. हे शरद पवार आहे. मग आता जर सुनेत्राताई पवारांना असं वाटलं की आपण शरद पवारांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, कारण की त्यांच्या राजकारणाला जी काही आता 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, 1960 पासून त्यांनी जे काही राजकारण सुरू केलेलं आहे आणि मग कशा पद्धतीने केलेलं आहे, तर ते सूचक अतिशय बोलकं आहे, हे लक्षात घ्या. आता भलं मग आता विलिनीकरण होईल, एकत्रीकरण होईल, मग राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पाठिंबा देतील शरद पवारांना, असं म्हणायचं नाहीये. ती शुभेच्छा काही खूप काही बोलून जातीये, मधूनच होतील. आणि संजय राऊत जे शरद पवारांच्या खास जवळचे म्हणून अनेकदा टीका सहन करतात, म्हणजे अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना
तेव्हापासून संजय राऊत हे शरद पवारांच्या घरी त्यांचं जाणं येणं वगैरे ते सगळा टीकेचा विषय त्यावेळेला तो ठरला होता. आणि आजही ज्या वेळेला संजय राऊत शरद पवारांबरोबर बोलतात तर ते खात्री देतात की ते कधीही एनडीए सोबत जाणार नाही. आणि अजित पवार तर आता ते महायुतीतून बाहेर पडणार होते इथपर्यंत ते बोललेले आहेत. आणि काल 4 दिवसांपूर्वी ते ज्या वेळेला असं म्हणाले की शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली की राज्यसभेवर जायचंय मला, तर त्यांना आम्ही रोखू शकत नाही, आम्ही त्यांना पाठिंबा देणार, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. परंतु आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीशी काँग्रेसशी संपर्क केलेला आहे वगैरे अशा त्या सगळ्या बातम्या आता सध्या सुरू आहेत. शरद पवार हे गल्लीचं राजकारण त्यांनी केव्हाच थांबवलेलं आहे. जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मी कधीच भाग घेत नाही असं ते सांगतात, ते अगदी खरं आहे. म्हणजे अजित पवारांच्या रूपाने त्यांनी महाराष्ट्राला एक नेतृत्व दिलं होतं. मग ते राष्ट्रीय राजकारणात गेलेले आहेत तेव्हापासून. मग दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सगळ्या राजकीय खेळींची भीती वाटते भल्या भल्या. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आलेच. मग तिथं ते काय करू शकतात, राहुल गांधींना काय सांगू शकतात काय वगैरे, ते सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि मग एक एक जी राजकीय संतुलन ज्याला आपण सुरुवातीला म्हटलंय ते राखण्यासाठी एक प्रबळ अशी एक विचारधारा आणि नुसती सत्तेमध्ये सहभागी होऊन ते विचारधारा तुम्ही जोपासा, परंतु थेट विरोधी पक्षामध्ये बसून त्याला जी धार येऊ शकते, त्या अर्थाने शरद पवार हे आपलं स्वतःचं अस्तित्व राखू इच्छित आहेत. आणि मग त्या अर्थाने ते राहुल गांधींना सांगतील, जसं ठाकरे सरकार ज्या वेळेला बसवलं त्यावेळेला जे सांगितलं अगदी रात्री ते 2 वाजता, आणि मग ते सगळे सूत्र फिरले आणि उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी त्यांनी करून दिला. त्या पद्धतीने होत. आता दुसरा मुद्दा आहे आपला. दुसरा मुद्दा काय की रोहित पवार जे बोलतात आहे, म्हणजे हा मुद्दा फार महत्वाचा आहे. हा यासाठी आहे की शरद पवार मविवा मधूनच कसे होणार आहेत खासदार, त्याला पूरक देखील गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. कारण की चौकडी चौकडी पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे हे अर्धे हळकुंडात पिवळे झाले की आपण बघा, आपण परस्पर कसं आपण सुनेत्रा ताईंना गळ घातली, त्यांना उपमुख्यमंत्री शपथ दिली, त्याच्यानंतर आता 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष करणार आहोत वगैरे वगैरे, ते सगळं. मग सुप्रियापासून सगळ्यांना, सुप्रियाताई सुळे यांच्यापासून सगळ्यांना ट्रोल करायचं वगैरे, ते सगळं त्यांचा तो एक आनंद, जो असुरी आनंद, तो आता काही क्षणांपुरता राहिला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्रीकरण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता घाई करायची नाही, हे शरद पवारांनी ठरवलं. मात्र यांना एक्सपोज केलं पाहिजे, हे एक्सपोज झाले पाहिजे. त्या दृष्टीने रोहित पवार जे बोलत आहेत की शरद पवार स्टेट्समन म्हणून त्यावेळेला बोलत, जसं ते भास्कर जाधव देखील विधानसभेमध्ये आज बोललेले आहेत, ते बोललेले हे लक्षात घ्या. आणि मग ते 30%च माहिती अजून समोर आलेली आहे, 70% अजून यायची, असं रोहित पवार म्हटलेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. अनेक गोष्टी त्यांनी, गंभीर अशा गोष्टी पुन्हा एकदा पुनरुच्चार त्यांनी आज विधिमंडळाच्या आवारामध्ये केलेला आहे. आणि मग हे जसं केलेलं आहे, हे अडचण कोणाची होते, म्हणजे संशयाच्या वावटळीत ठेवायचंय भाजपच्या नेत्यांना आणि या चौकडीला. आणि शरद पवार काय, जे स्वतः 28 जानेवारीला म्हणतात की घातपात नाहीये, तर दरम्यानच्या काळामध्ये रोहित पवार यांनी 3 पत्रकार परिषदा घेतल्या, तर त्या पत्रकार परिषदा शरद पवार रोखू शकत नव्हते का? रोखू शकत होते. पहिली झाल्यानंतर दुसरी रोखली असती, तिसरी रोखली असती, पण तसं ते केलेलं नाही. आणि सगळ्यात आता महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे काय म्हणालेले विधान परिषदेमध्ये शोक प्रस्तावाच्या वेळेला, म्हणजे त्यांनी टोमणा मारला, थेट टोमणा मारला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलले होते की उनको जेल में डालेंगे, अजित दादा को, बैंकिंग घोटाळा, ये शुगर फॅक्टरी का घोटाळा वगैरे वगैरे, ते सगळं. आणि चक्की पिसिंग अँड पिसिंग, सगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना काय बोलले होते. मग ते सगळं जे 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप
मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एकदम अचानक अजित पवारांनी तसं बोलणं, आणि आज उद्धव ठाकरे यांनी, जर दुसरा एखादा कुणी असता एवढा मोठा आरोप करून त्याला छळलं तर त्याने जीव दिला असता, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहे. मग आता उद्धव ठाकरे का बोललेले आहेत? हे कुणाच्या सांगण्यावरून बोललेले आहेत? टोमणेबाजी करणे हा उद्धव ठाकरे यांचा म्हणजे आवडीचा खेळ आहे, असं त्यांचे टीकाकार म्हणतात. मग असं शोक प्रस्तावाच्या वेळेला कशाला राजकीय टोलेबाजी पाहिजे? पण ती त्यांनी का केलेली आहे? संजय राऊत असं का म्हणालेले होते की अजित पवार बाहेर पडणार होते? शरद पवारांना काय सुचवायचं आहे, काय न बोलता काय ते कशा प्रकारे एक एक गोष्टी घडून आणत आहेत, याची चर्चा विधिमंडळामध्ये आहे. मग आता शरद पवारांच्या राजकारणाविषयी खूपच प्रेम उफाळून आलं म्हणून हे सगळे बिंदू एकमेकाला जोडायचे आहेत का? हे सगळे डॉट जोडायचे आहेत का? आपण राजकारण डिकोड करताय लक्षात घ्या, आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून डिकोड करताय. आपला कुठे असा थेट दावा नाही. आपल्याला आपल्याला जे काही सूत्र सांगत असतात एक एक माहिती, त्याच्यावरून आपण हे विश्लेषण करत असतो. मग आता शरद पवारांनी त्यांची राजकीय हयात ज्या विचारधारेवर काढलेली आहे, मग त्यांना कुंपणावर राहायचं नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे जसं आता नरहरी झिरवाळांबद्दल सुप्रियाताई सुळे दिल्लीमध्ये बोलल्या की त्यांना कसं काय केलेलं आहे, म्हणजे ते सगळं जपून वगैरे ते सगळं बोललं जातं, आवर्जून ते बोललं जातं. आणि मग हे सगळे जे खेळ आहे, म्हणजे एनडीए मध्ये जायचं नाही, सुप्रिया सुळेंना जायचं होतं की नाही, तसं त्या आता त्या सगळ्या ईडी ग्रस्त ते सगळे ती काय मलिदा गँग आईस मध्ये अडकलेली, इन्कम टॅक्स, सीबीआय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट मध्ये, त्यांच्यावर त्याही जाणार होत्या का? जसे हे राज्यामध्ये मंत्री झाले सगळे, आज ढसढस रडतात आहे, तसे ते दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे जाणार होत्या का? ठरलं होतं. पण मग ते छगन भुजबळचे टोलेबाजी करतात अधूनमधून. बहुरूपी म्हणून व्यक्तिमत्व आहे छगन भुजबळ, तेही बोलतात की मग आता काय तुम्ही हे ठरवलं होतं, तो अध्यक्ष वगैरे काय, ते असं स्टाईलमध्ये ते बोलणं चालू आहे. ते सगळं हे सगळं जे आहे ना, यांना व्यवस्थित कसं एक्सपोज करायचं आहे काय वगैरे ते देखील चालू आहे. आणि यांना तसं जोपर्यंत नीटपणे समाधानकारक असा चौकशी अहवाल अंतिम येत नाही, तोपर्यंत ही संशयाची वावटळ थांबणार नाही. तो पण नरेश आरोराचा कंत्राट रात्री कसं चर्चेला गेलेलं आहे, कोणाचा फोन आला होता, गाडीने का जावं लागलेलं आहे, 2 वैमानिक काय त्यांच्या संदर्भात झालेलं आहे, तो व्हीएसआर कंपनीचा डायरेक्टर रोहित सिंग मियामीला मजा मारतोय अमेरिकेमध्ये, काय कशामुळे तो गेलेला आहे, हे हे सगळे प्रश्न उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे 28 तारखेला, आता 28 फेब्रुवारीला काही खुलासा येणार आहे असं सांगितलं जात आहे. आता त्या खुलाशाने रोहित पवार यांचं समाधान किती होत आहे? आणि फक्त रोहित पवारच नाही, अनेक म्हणजे शेकडो जणांना प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तर खरंच त्या अहवालातून मिळतील का, हाही प्रश्न आहे. तर एकूण काय की शरद पवार हे मविवा मधूनच खासदार होण्याची 99% खात्री आहे. ते निवृत्ती वगैरे असं काही करणार नाही, आणि कुणाच्या एनडीएच्या याच्या त्याच्या मदतीने वगैरे ते हे करणार नाही. ते आपला राजकारणातला रुतबा कायम टिकवतील, असं सध्याचं राजकीय चित्र आहे. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.